हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा मग इथे माझ्याकडे मी आता ब्लाऊज टीच करायला घेणार आहे। तर ऍक्च्युली कटिंग करणार आहे। तर बऱ्याच मैत्रिणी विचारतात की ताई जास्त फिनिशिंग साठी तुम्ही काय करता। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे ब्लाऊज कस्टमरचे असतात ते बघायचे आहेत आपल्याला। काही काही ब्लाऊज असे असतात ना त्याच्यामध्ये खूप घड्या पडलेल्या असतात, तर त्या आपण काय करतो तसंच ठेवून आणि कटिंग करत असतो। तर तसं न करता जास्त फिनिशिंग कस्टमरच्या ब्लाऊजांना येण्यासाठी किंवा आपल्याकडनं कस्टमर नाराज होऊन जाऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय, तर ब्लाऊज बघायचंय तुम्हाला। आता माझ्याकडे हा जो ब्लाऊज आहे तो बघू शकता, इतक्या घड्या त्याला पडलेल्या होत्या, तर ते मी इथे आता प्रेस करून घेत आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे प्रेस करून घ्यायचे आहेत। तर इथे मी ह्या पद्धतीने तुमच्याकडे इस्त्री असेल तर इस्त्रीच्या साहाय्याने तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ज्या घड्या असतात ते आपल्याला चुरगळलेल्या असतात ते इथे राहत नाही आणि ब्लाऊज सुद्धा टीच केल्यानंतर ते अतिशय फिनिशिंग मध्ये दिसतं। आणि काय करायचंय, शक्यतो तुम्ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्याला प्रेस करायला विसरायचं नाहीये। तर ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर सुद्धा प्रेस करा, म्हणजे इस्त्री केल्यानंतर काय होतं ब्लाऊज हे खूप छान फिनिशिंग मध्ये दिसतं। तर ते सुद्धा तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे 2 कस्टमर हे वाढतील। तर अशा पद्धतीने मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज जर शिवत असले तर त्यावेळेस मी बघते एखादा ब्लाऊज जास्त घड्या वगैरे नसतील किंवा प्लेन असेल। आता तुम्ही इथे बघू शकता कस्टमरचे माझ्याकडे एकाच कस्टमरचे इतके ब्लाऊज आहेत, तर तुम्हाला मी दाखवणार। या ब्लाऊजला इस्त्री करायची काही आवश्यकता नाही, कारण ती ऑलरेडी जशी घडी आहे त्याची तशीच आहे, त्याच्यामुळे प्रेस करायची गरज नाही। तुम्ही स्टिच झाल्यानंतर सुद्धा इस्त्री केली तरी सुद्धा हलकीशी इस्त्री करून घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही। पण काही काही ब्लाऊज असे असतात ना ते खूप चुरगळलेले असतात, मग ते आपल्याला इस्त्री करायलाच लागते। त्याच्यामुळे ते आपल्याला करणं भागच आहे, नाही केलं तर मग ते ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस इस्त्री करून घेतला। तर खूप छान आता हे ब्लाऊज आपण टीच केल्यानंतर ते खूप छान असं फिनिशिंग मध्ये दिसणार आहे। तर जे जे ब्लाऊज मला इथे कट करायचे ते मी इस्त्री करून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकाच कस्टमरचे हे इतके सारे ब्लाऊज आहेत, तुम्ही इथे बघू शकता हे कॅरी बॅग मध्ये सुद्धा आहेत। तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत, हे इतके आपल्याला शिवायचे आहेत। त्याच्यानंतर इकडे 2 ब्लाऊज मी काढून ठेवलेले आहेत। पुन्हा ह्या कॅरी बॅग मध्ये हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत, तर हे सुद्धा आपल्याला टीच करायला घ्यायचे आहेत। तर असे पेंडिंगचे ब्लाऊज माझ्याकडे भरपूर होते, मी अजून शिवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत, हे टीच करून झालेले आहेत। तर हे मी जवळजवळ 2 दिवशी टीच केले, तर 2 ब्लाऊज ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याच्यातला हा एक ब्लाऊज बाकी होता आणि हे पेंडिंगचे ब्लाऊज होते। 4 ब्लाऊज पेंडिंगचे होते, तर ते मी दिले नव्हते, तर त्याच्यातला एक ब्लाऊज नाही टीच केला। तर ह्या ब्लाऊज विषयी सुद्धा तुमच्याशी मला बोलायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवताना कस्टमर आपल्याला दोष देऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचंय, तर हे ब्लाऊज घेतल्यानंतर आपण बोलूया ते। तर अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज शिवला आपण, प्रिन्सेस कट आहे, हा पण प्रिन्सेस कट आहे आणि हा पण सिंपल ब्लाऊज रेग्युलर साड्यांवरचे आहेत। हा पैठणी साडीवरचा आहे पिंक कलरचा, त्याच्यानंतर हा चॉकलेटी कलरचा रेग्युलर साडीवरचा आहे, हा सुद्धा आपण शिवलेला आहे। आणि सर्व जे ब्लाऊज आहेत त्यांना हातशिलाईचीच पट्टी बॅक साईडला टाकलेली आहे। मला एका ताईची कमेंट्स आली होती की ताई हातशिलाईची पट्टी बॅक साईडला ब्लाऊजला लावली, म्हणजे पूर्ण गळ्याला लावली तर माझी फिनिशिंग बिघडते, अदरवाईज ब्लाऊज हा खूप छान तयार होतो। तर ऍक्च्युली तुम्ही जे हातशिलाईची पट्टी घेत असतील ती किती इंचाची घेत असतील ते मला माहिती नाही, शक्यतो 1.25 इंचाची तुम्ही पट्टी कट करा आणि तिरकस फॅब्रिक मध्ये कट करा आणि ती लावा, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येते। जसं आपण पायपिंग साठी पट्ट्या कट करतो सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला लावायचंय। पुन्हा हा एक ब्लाऊज, तर ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे, अजून हुक लावायचे बाकी आहेत, तर हुक आपण लावणार आहोत त्याला। तर अशा पद्धतीने 40 साईजचं ब्लाऊज आहे आपलं, तर 40 साईजचे हे टोटल ब्लाऊज आहेत आणि हा दुसरा सुद्धा त्यांचाच ब्लाऊज आहे। तर ऍक्च्युली या ब्लाऊज मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता। फॅब्रिक आहे ना इतका खराब आहे याचा, तर हा ब्लाऊज मी शिवलेला नाही। कस्टमर आल्यानंतर हे ब्लाऊज घ्यायला आल्यानंतर मी त्यांना सांगणार आहे हा ब्लाऊज शिवू नका, जर तुम्हाला शिवायचं असेल तर मला याच्या बदलीवरती तुम्ही दुसरा फॅब्रिक आणून द्या, म्हणजे मी तो शिवून देणार। कारण हे फॅब्रिक असं आता तुम्ही बघू शकता बऱ्याच साड्या ह्या डेली यूजच्या किंवा चांगल्या पण क्वालिटीच्या 1.5-1.5 हजारावरच्या साड्यांवरती सुद्धा ब्लाऊज, पार्टीवेअरच्या साड्यांवरती असे प्लेन ब्लाऊज आहे ना खराब निघतात, तर त्याचे धागे धागे असे वेगवेगळे डायरेक्ट होतात, घुसवलं जातं। जसं की आता हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं काय होतं, जो प्रिन्सेसचा भाग असतो ना तिथे घातल्यानंतर 1-2 वेळा घातलं का ते उसवलं जातं
किंवा तुम्ही हा प्रिन्सेस शिवलं की योगपट्टीच्या तिथे उसवलं जातं, हुकायच्या तिथे उसवलं जातं. आणि कटोरीचं पण सेम त्याच पद्धतीने होतं. कटोरीचा साईड पार्ट आणि तिथे आपण जोडतो तिथे उसवलं जातं, हुकायच्या ठिकाणी, योगपट्टीच्या ठिकाणी हे ब्लाऊज मध्ये उसवलं जातं. ते आपण किती पण, मग कस्टमर काय म्हणतात की नाही नाही तुम्ही ब्लाऊज चांगला टीच केलाच नाही, तुम्ही शिवला नाही, तुम्ही शिलाईच चांगली मारली नाही, तुम्ही कच्ची शिलाई मारून दिली असेल म्हणून ते उसवलं असेल. पण असं बिलकुल राहत नाही, कारण आपण इतके कस्टमरचे ब्लाऊज शिवतो आणि एका ब्लाऊज मध्ये असा दोष निघाला तर ते आपलं म्हणजे आपली चूक नसते त्याच्यामध्ये, तर ते फॅब्रिकचा दोष आहे. त्याच्यामध्ये फॅब्रिक चांगलं नसल्यामुळे ते काय होतं, उसवलं जातं. कारण आपण ब्लाऊज घालताना सैल तर घालत नाही, ड्रेस सारखं सैल घालत नाही, ते आपण टाईट घालतो. आणि ब्लाऊज हे केव्हाच काय आपण फिटिंग मध्ये व्यवस्थित घातलं तरच छान दिसतं. तर फिटिंग मध्ये ब्लाऊज घातल्यानंतर ते कुठं उसवलं जातं आणि फॅब्रिक जर हलका असलं तर हा प्रॉब्लेम घडतो. म्हणून तुम्हाला सुद्धा काय करायचंय, अशा पद्धतीने फॅब्रिक बघून घ्यायचंय. आता मी हे फॅब्रिक त्यांनी माझ्याकडे एकत्र 7-8 ब्लाऊज आणून दिलेले होते, त्याच्यातले काही काढून दिले होते. पुन्हा दिवाळी संपल्यानंतर त्यांनी परत माझ्याकडे 3 ब्लाऊज शिवायला दिले, ते 3 काढून दिले, 2 काढून दिले, एक पिंक कलरचा बाकी होता आणि हे पेंडिंगचे ब्लाऊज बाकीचे होते ते मी काढले. आता असे अधूनमधून थोडे थोडे करून मी त्यांना ब्लाऊज जसे लागत होते तसे काढून दिलेत. कारण एकदाच काढून देणं मग बाकी कस्टमरचे ब्लाऊज राहून जातात. म्हणून मी काय करते, ऑलरेडी सांगून तुम्हाला जेव्हा लागले त्याच्या 2 दिवस आधी कॉल करून मग मी तेव्हा ब्लाऊज हे काढून देत असते. तर अशा पद्धतीने ह्या कस्टमरचा हा ब्लाऊज मी त्याच्यामध्ये होता म्हणून तो बघितला गेला नाही माझ्याकडनं, तर ते मी आता बघितलं तर मी ते टीच करणार नाहीये. कारण कसं आहे, पुन्हा हा टिकणारच नाही, मग तुमची शिलाई पण दिलेली वाया जाणार नाही. त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे, परंतु आपला फायदा न बघता कस्टमरचं सुद्धा आपल्याला तिथे बघायचं आहे. तर कसं आहे, कस्टमरचं सुद्धा नुकसान नको. इतकी शिलाई दिली तर त्यांना जवळजवळ 6-7 महिने तरी ब्लाऊज हा टिकला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने 6-7 महिने कशाला 2-2 वर्षे असे ब्लाऊज हे टिकतात. आता हे चांगल्या 9.5चे ब्लाऊज पीस आहेत, तर ते 2-2 वर्षे कुठं ब्लाऊजला हाल जाणार नाही, इतके छान फॅब्रिक आहेत, तर ते आपल्याला शिवायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे एका कस्टमरचे ब्लाऊज आपण इथे हे कम्प्लीट केलेले आहेत. आता हे एकाच कस्टमरचे बघा तुम्ही, खूप पेंडिंगचे ब्लाऊज आहेत, मी अस्तर पण घेऊन आलेली आहे. तर आता तुम्ही म्हणणार की ताई ब्लाऊज शिवत नाही का तुम्ही, तर हे पेंडिंगचे ब्लाऊज होते. तर त्या ताईंनी पण जास्त फोर्स केला नाही मला, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा शिवा. तर अशा पद्धतीने हे त्यांचे ब्लाऊज आपल्याला मी अस्तर सहित घेऊन आली आहे. पूर्ण टोटल ब्लाऊज आहेत त्यांचे हे. अशा पद्धतीने हे आपल्याला टोटल ब्लाऊज शिवायचे आहेत. हे ताग्यातले ब्लाऊज पीस आहेत, तर ते तुम्हाला दाखवते. आता कसं आहे, बऱ्याच वेळा काय होतं, आपली तब्येत ही कमी जास्त होते आणि अशा वेळेस आपले जे पैठणी साड्या असतात तर ते खूप छान छान साड्या असतात आणि ते ब्लाऊज आपल्याला येत नाही. तर मग अशा वेळेस कस्टमर काय करतात, कॉन्ट्रास्ट म्हणून ब्लाऊज घेतात. तर एक ब्लाऊज 2-3 साड्यांवरती मॅच होतं असे ब्लाऊज घेऊन येतात आणि ते टीच करून घेत असतात. तर असेच माझ्याकडे एका कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा. आता हे ब्लाऊज आहे ना, कोणत्या पण साड्यांवरती, पैठणी साड्यांवरती मॅच होणार आहे. तर हे 350-400 रुपये मीटर हे ब्लाऊज पीस भेटतात ताग्यातले. तर हे जवळजवळ 350-400 रुपये. कस्टमरला विचारलं, काही 350 आहेत, काही 400 रुपये मीटर आहे. तर हे 80 सेंटीमीटर जरी घेतलं ना, तरी त्याच्यामध्ये 70 सेंटीमीटर घेतलं तरी सुद्धा मोठं माप त्याच्यामध्ये शॉर्ट बाईचं कव्हर होतं. 80 सेंटीमीटर मध्ये लॉंग बाईचं कव्हर होतं. कारण हे ब्लाऊज पीस आहे ना, पणा त्याचा खूप मोठा असतो. त्याच्यामुळं तुम्हाला घेताना जाता हे 1 मीटर आणलेलं आहे, तर 1 मीटरची इतकी गरज नव्हती त्यांना घ्यायची. परंतु कसं आहे, ते त्यांनी डायरेक्ट न विचारता आणलेले आहेत. तर हे एक ब्लाऊज पीस आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे पण कोणत्या पण साड्यांवरती मॅच होणार आहे. ऍक्च्युली हे ब्लाऊज पेंडिंग असलेच मग आपले जवळजवळ 1-1.25 महिना जवळजवळ आपलं काम बंद होतं. त्याच्यामुळे हे ब्लाऊज आपले पेंडिंग राहिलेले आहेत, तर ते आपल्याला आता संपूर्ण टीच करून द्यायचे आहेत. अस्तर पण आणून ठेवलेले आहेत मी. बाकीचे हे जेवढे आपल्याला वरती शिवायचे आहेत ते मी इथे काढून ठेवलेले आहेत. तर आता एकाच कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने 2-2, 3-3 ब्लाऊज कट करायचे आहेत ते मी इथे तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. आता इथे मी तुम्हाला जे ब्लाऊज शिवलेलं आहे तर त्याला इस्त्री इथे तुम्हाला मेन म्हणजे करून घ्यायची आहे. मेन म्हणजे फॅब्रिक बघायचं आहे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा, नाही तर मग काय होतं, जळायची इस्त्री तुमची जड याच्यातली पाहिजे, हलकी क्वालिटीची नको. ओके, हलक्या क्वालिटीची तुम्हाला इथे काय करायची, इस्त्री वापरायची नाहीये, नाहीतर मग जळण्याची शक्यता असते. फॅब्रिक कसे वेगवेगळे असतात. आता हे फॅब्रिक सुद्धा थोडासा वेगळा आहे.
आता इथे तुम्ही हातशिलाची पट्टी लावत असतील तर तुम्ही हातशिलाच्या पट्टीला नक्की प्रेस करा, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बसते। ही बघा अशा पद्धतीने ब्लाऊज सुद्धा सुंदर असा दिसतो। तर ह्या पद्धतीने इस्त्री थोडीशी हलकीशी 5 मिनिट लागतं आपल्याला प्रेस करायला, तेवढं तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर एकाच वेळेस कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतील तर अशा वेळेस तुम्हाला जे अस्तर असतात ते पण इथे इस्त्री करून घ्यायच्या, कारण प्रत्येक अस्तर हे असं व्यवस्थित असेल असं बिलकुल नाही। तुम्हाला काय करायचं इथे, आता तुम्हाला इथे मी 2-3 ब्लाऊज कटिंग करणार आहे, एकाच वेळेस कटिंग करणार आहे। तर मी इथे काय करणार आहे, आता प्रत्येक अस्तर हे हलकसं असं प्रेस करून घेणार आहे। आता इथे आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक अस्तर वरती तुम्हाला इथे मेजरमेंट घेत बसायचं नाहीये। म्हणजे आता मी हे अस्तर घेतलं, ठीक आहे। तर कोणतं पण एक अस्तर घ्या तुम्ही, ते काय करायचंय तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचंय, बघून घ्यायचं घडी व्यवस्थित आपल्या गेल्यात का नाही। तर व्यवस्थित प्रेस झालेल्या आपल्या इथे घड्या होत्या त्या आपल्या गेलेल्या आहेत। आता ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे। तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मी घरगुती जे कटिंग करत असते ते नेहमी न्यूजपेपरवरती करत असते। 1 बाय 1 एकच मी अस्तर इथे घेतलेले आहे, गळा पण त्यांचा एकच आहे, एकच मेजरमेंट आहे त्यांचं, त्याच्यामुळे आपल्याला एकसारखं कटिंग करायचंय। तर सर्वात पहिल्यांदा एकच अस्तर घ्यायचंय, तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे। जड वस्तू एखादी ठेवून घ्यायची आहे। आता इथे मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेत आहे। एक एक पार्ट आपल्याला इथे ठेवून मार्किंग करून घ्यायचंय। फ्रंट बाजूचा पार्ट ठेवताना व्यवस्थित इथे शोल्डर हा सरळ धाग्यामध्ये आहे का नाही तो बघून घ्यायचंय। म्हणजे आडव्या धाग्यामध्ये येतं, सरळ धाग्यामध्ये नाही, तर आडव्या धाग्यामध्ये शोल्डर हे सरळ पाहिजे आपलं। व्यवस्थित मार्किंग करायचंय, इकडे तिकडे आपलं जे मेजरमेंट आहे पेपर कटिंग आहे ते व्यवस्थित सेट ठेवायचंय। आता इथे बघा हलकसं इकडे सरकलं, व्यवस्थित बघून मार्किंग करून घ्यायचंय। इकडे पण कटोरीचा पार्ट व्यवस्थित परफेक्ट असं आपण इथे मार्किंग केलेलं आहे। सर्व पार्ट मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे आणि मग एकाच वेळेस आपल्याला 2-3 फॅब्रिक कसे कट करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। तर मार्किंग करून घेतल्यानंतर इथे बघू शकता हे बॅक साइडचं पार्ट आहे, इथे योक पट्टी आहे, इथे आपला फ्रंट साइडचा पार्ट आहे, फ्रंट साइडचं कटोरी पार्ट आहे, त्याच्यानंतर ही स्लीव्ज आहे आपली। तर स्लीव्ज आपण इथे उभ्या धाग्यामध्ये काढलेली आहे। तर उभ्या धाग्यामध्ये म्हणून मी हे डबल फोल्ड करून घेतलं, म्हणजे आपले दोन्ही स्लीव्ज निघतील। ओके, तर ते डबल फोल्ड करून घेतलेलं। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक्स वापरू शकता। हलकसं इथे जो कपडा फोल्ड केलेला आहे तो मी इथे कट करून घेते, म्हणजे इथला जो पॉइंट आहे तो व्यवस्थित दिसेल आपल्याला। ओके, तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला काय करायचंय, साईडला मी थोडंसं ठेवून घेत आहे आणि आपले जे 2 अस्तर आहे जास्तीत जास्त तुम्ही 3-4 वगैरे कट करू शकता एकाच वेळेस। अगदी परफेक्ट तुम्हाला बरोबर ठेवायचं आहे इथे।
आता हे ठेवल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हलकसं हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय इथे, कारण स्लीव्ज आपण डबल फोल्ड करून उभ्या धाग्यामध्ये काढणार आहोत त्याच्यामुळे. आता हे मार्किंग केलेलं जे आपण अस्तर होतं ते आपण जसंच्या तसं इथे ठेवणार आहोत. बॅक साईडचा पार्ट इथे जॉईंटच्या ठिकाणी अगदी एकावर एक यायला पाहिजे, ते खालीवर नको, हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय. हे बघा, व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचंय. प्रेस करता करता तुम्हाला इथे काय करायचंय, जे पिनअप आहेत आपल्या ते एक एक सेट करत जायचंय. तिन्ही पार्टला आपल्याला बरोबर ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये कटिंग करताना काही बदल केला का मी पेपर पॅटर्न मध्ये ते सुद्धा सांगणार आहे. बदल काहीच नाही केलेला आहे, हलकसं बदल केलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता मेन म्हणजे इथे अगदी कटोकट यायला पाहिजे ते फक्त बॅक साईड पार्ट. इकडे काही इथे खालीवर असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण इथून आपली मार्किंग आहे त्याच्यामध्ये कट होणार आहे. बॅक साईडचा पार्ट कसं आहे, आपण जॉईंट बाजूने कट करतो म्हणून ते सारखं यायला पाहिजे अशा पद्धतीने. बाकीचे हे सुद्धा पार्ट सगळे आपले बरोबर आहेत का, योगपट्टी आपली बरोबर कट होणार आहे का, खालचा कपडा बघून घ्यायचा आहे एकसारखा आहे का नाही, नाहीतर कमी जास्त होतं, एखादं कमी पडतं, मग त्यावेळेस पुन्हा प्रॉब्लेम येतो. तसं न होता ते तुम्हाला बरोबर इथे ठेवायचं आहे. हे बघा, या पद्धतीने पिनअप लावून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित हाताने प्रेस करत तुम्हाला पिनअप लावत जायचे आहेत. शक्यतो पिनअप लावताना प्रेस करून घ्यायचं मधच्या भागाने आणि साईडला तुम्हाला पिनअप करायचे आहेत. ओके, हे बघा ह्या पद्धतीने. आता राहिला विषय आपला स्लीवचा. तर स्लीव्ज आपण तर लास्टलाच कट करणार आहोत, परंतु हे पुन्हा थोडंसं फोल्डिंग करून घेऊया आपण. हे बघा या पद्धतीने. तर ती आपण लास्टलाच कट करणार आहोत, फक्त बाकीचे पार्ट आपण इथे कसे कट करायचे ते बघूया आणि स्लीव्ज आपण नंतर बघणार आहोत. तर ही स्लीव्ज आपण नंतर कट करणार आहोत, ती मी साईडला ठेवलेली आहे. आता 1 बाय 1 तिन्ही ब्लाउज पीस आपल्याला इथे एकसारखे कट करून घ्यायचे. खाली पण इकडे बघून घ्यायचंय तुम्हाला. हे बघ, आता असं केल्यानंतर कोणता अस्तर आपला खालीवर होतोय का नाही, अगदी एकसारखं कट झालेलं आहे. 5-6 तुम्ही अस्तर घेतले का हा प्रॉब्लेम येतो, खालीवर होतं ते तुम्हाला बघून घ्यायचंय. आता इथे मी काय बदल केलेला आहे ते तुम्हाला सांगते. हा जो आर्मोल होता पेपर कटिंग वरचा तो थोडासा वरच्या बाजूने होता, तो मी इथे आतमधून घेतलेला आहे. आतमधून घेतलेला आहे आणि त्याला जी आपली स्लीव्ज होती ती पण लावून बघितली आहे, तर ती करेक्ट येते. आता इथे मी असं काय केलं, जवळजवळ इथे ना ज्या कस्टमरचं शिवते मी ते त्यांचा आर्मोलचा इथे थोडासा हलकसा कपडा हा जास्त येतो, त्याच्यामुळे मी ते इथेच कमी करून घेतलेले. इथे कमी केलं म्हणजे फ्रंट साईडचं सुद्धा मी इथे थोडंसं हलकसं कमी केलेलं आहे. हे बघा, तर ही आपल्याला इथे फक्त थोडंसं नॉर्मलचा बदल केलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगते, फुगा वगैरे येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. अदरवाईज आपण सेम कटिंग करणार आहोत. पिनअप लावल्यामुळे कुठेही आपलं अस्तर हे खालीवर इकडे तिकडे होत नाही. बघा ह्या पद्धतीने कटिंग करायचे. किती सुंदर असं आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. एकाच वेळेस 3 ब्लाउज आपले हे कट होतात, किती कमी वेळामध्ये. प्रत्येक अस्तरवरती आपल्याला एकाच कस्टमरचे असल्यानंतर मार्किंग करत बसायची गरज नाही. मेन म्हणजे तुम्हाला अस्तर असे 2-3 ब्लाउज एकाच वेळेस कट करायचे असतील तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, कैची ही तुमच्या चांगल्या क्वालिटीची पाहिजे, कैचीला धार चांगला पाहिजे, तरच तुम्हाला हे पॉसिबल आहे. हे बघा किती सुंदर असं आपलं कटिंग झालं. आता बाईचं सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि सर्व पार्ट हे वेगवेगळे करणार आहोत.
आता इथे जे जॉईंट आहे ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे अशा पद्धतीने स्लीव्स कट केल्यानंतर लगेच फ्रंट साईडचा मुंडा कट करायचा नाही, तर तुम्हाला स्लीव्स अशा ओपन करून घ्यायचे आहेत. प्रत्येक स्लीव्स तुम्ही इथे बघू शकता डबल घडी केल्यामुळे फक्त बॅक साईडचा आपण इथे केलेले. आता वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला इथे काय करायचंय, 1 बाय 1 एक एक फोल्ड करून तुम्हाला या पद्धतीने घ्यायचे. ओके, तर ह्या पण स्लीव्स तशाच घ्यायच्या आहेत तुम्हाला. आता तुम्हाला हे प्रत्येक स्लीव्ह अशा पद्धतीने ठेवायची आहे. त्याच्यानंतर जे मार्किंग केलेले आहे फायनल ते इथे ठेवायचं आहे. हे बरोबर इथे पकडायचंय तुम्हाला. आता इथे काय करायचंय, शक्यतो तुम्ही पिनअप लावून घेतली तर सर्वात बेस्ट आहे. खालचा पार्ट तुमचा एकसारखा यायला पाहिजे. हलकस एखाद लाईनचा इथे डिफरन्स पडतो बघा बॅक साईडने. इथे तुम्हाला सेंटरला नॉच लावून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने इथे पण बरोबर बघायचंय तुम्हाला व्यवस्थित आहे का नाही. एक दोन लाईनचं जरी फॅब्रिक जास्त आलं तरी कटिंग मध्ये म्हणजे टीचिंग मध्ये ब्लाउज मध्ये लई डिफरन्स पडतो. लुजिंग घेऊन जातं तर ते येऊ नये त्याच्यासाठी परफेक्ट असं कटिंग करायचंय. आता आपल्याला सर्व जे मेजरमेंट आहेत वेगवेगळे, जे वेगवेगळ्या कलरचे आपले ब्लाउज आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे. 3 ब्लाउज होते अशा पद्धतीने वेगवेगळं करून घेत आहे मी. सर्वच पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने करायचे आहेत. ही योगपट्टी आपली. आता जे ब्लाउज पीस आपल्याला कट करायचंय ते वेगवेगळं कट करायचंय, एकाच वेळेस नाही कट करायचं. कारण ते कसं आहे प्रत्येकाचे काट वेगळे असणार आहेत, डिझाईन वेगळी असणार आहे. मग ती डिझाईन बघून आपल्याला कट करायला पाहिजे. ते एकत्र कट करायचे नाही, अस्तर सारखे बिलकुल कट करायचे नाही. अशा पद्धतीने आपण वेगवेगळं करून घेतलं. आता आपल्याला 1 बाय 1 एक एक फॅब्रिक घ्यायचं आहे ते कट करून घ्यायचंय. आता हे फॅब्रिक आपलं हे अस्तरचं आहे. आता याचे काठ आपल्या बघायचे आहेत, इकडचे छोटे आहेत तर हे आपल्याला स्लीव्हला घ्यायचे आहेत. तर ह्याच पद्धतीने मी सर्व आता इथे ब्लाउज हे कट करून घेणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे. तर इथे आपल्याला स्लीव्हला जॉईंट येणार आहे.
अशा पद्धतीने ठेवून एक एक पार्ट मी इथे कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज इथे कट करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण टोटल हे 6 ब्लाऊज कट केलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर आपल्याला हे 3 ब्लाऊज अजून कट करायचे आहेत। बाकीचे मी ठेवून दिलेले आहेत। तर इथे ऑलरेडी मार्किंग वगैरे झालेले आहेत, पिनअप वगैरे लावून घेतलेले आहेत। तर हे ऍक्च्युली 3 अस्तर आहेत। इथे तुम्ही बघू शकता बॅक साइडने पण, तर ऑरेंज कलरचा, ब्लू कलरचा आणि हिरव्या कलरचे, तर असे आपण 3 अस्तर इथे मार्किंग करून मी पिनअप लावून घेतलेले आहेत। तुम्हाला पिनअप सुद्धा दिसत असतील। तर ह्याच पद्धतीने 3-3चा ग्रुप करून मी इथे ब्लाऊज हे संपूर्ण कट करून घेणार आहे। तर असे टोटल आपण 9 ब्लाऊज कट केलेले आहेत। म्हणजे हे 3 झाले की असे टोटल आपले 9 ब्लाऊज होतील। तर ह्या पद्धतीने माझं हे म्हणजे जे पेंडिंगचे ब्लाऊज आहेत ते आपण कट करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ह्या ट्रिक्सने कट करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।